नमस्कार मंडळी, आम्ही ॲग्री कोळी यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत अशी बोंबील भजी। तर त्यासाठी इथे मी बोंबील घेतलेले आहेत। आता ते बोंबील साफ करून घेऊया। बोंबील मच्छी साफ करत असताना अशा मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बोंबीलच्या मध्ये जो काटा आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीमध्ये आपण बोंबील मच्छी साफ करून घेतलेली आहे। ती आता स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये लिंबूचा रस आणि 2 चमच आगरी मसाला, 1 चमच हळद, थोडा चवीनुसार मीठ आणि थोडा गरम मसाला टाकून घेऊया। त्यानंतर वाटून घेतलेलं आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि साधारण 15 मिनिटं ते मिश्रण असंच ठेवून देऊया। भजी करण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन टाकून घेऊया। त्यानंतर थोडं आगरी मसाला, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। थोडं पाणी टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। मिश्रण एकदम घट्ट किंवा पातळ करायचं नाही आहे, मीडियम पातळ करून घ्यायचं आहे। तयार केलेल्या बेसनच्या मिश्रणामध्ये बोंबील बुडवून तेलामध्ये फ्राय करून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटं भजी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। स्टोव एकदम फास्ट किंवा स्लो ठेवायचा नाही, मीडियम आचेवर ठेवायचा आहे, जेणेकरून भजी मस्त अशी कुरकुरीत होईल। पाहू शकता भजीला कलर खूप छान आलेला आहे। अशा पद्धतीमध्ये सर्व भजी तेलामध्ये फ्राय करून घेऊया। बोंबील भजी फ्राय करून झालेली आहे। बोंबील भजी सोबतच चटणी करायची आहे ओलं खोबऱ्याची। त्यामध्ये ओलं खोबरं, मिरची, कोथिंबीर, लसूण, थोडं मीठ टाकून चटणी तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीमध्ये बोंबील भजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।